तर माझ्याकडे एक रॅपिड फायर आहे आता सगळ्यांसाठी. सो तुम्ही पण सांगू शकता की ह्यांच्यापैकी तसं कोण आहे आणि तुम्ही सांगू शकता की तुमच्यापैकी असं कोण आहे आणि त्याच्या मागे काही किस्सा असेल तर तोही सांगायचा आहे. ठीक आहे, मला सांगा, डायलॉग विसरणं की डायलॉग वरती हसणं? मी डायलॉग हसणं, विसरणं पण हसणं खूप, मला खूप हसू येत असते. विसरलेली नसते ती, लॉस्ट असते. बऱ्याच वेळा असंही होतं की सगळं थांबलंय ते काहीतरी टेक्निकल कारणामुळे थांबलेलं असतं, पण तिला असं वाटतं की सगळं थांबलंय म्हणजे माझा डायलॉग असेल, मग ती कुठला तरी तिसऱ्या पानावरचा डायलॉग पहिल्या पानावरचा शूट चालू असताना बोलून मोकळे. म्हणजे आमच्यातलं कोणीही विसरलं ना, कोणी म्हणजे आता एक सीन चालू आहे, मी विसरले की आता, तरी ती पटकन वाक्य घेऊन टाकते तिचं, तिला कारण नेहमी असं वाटतं की थांबलंय ते आपल्यामुळे थांबलंय. खाऊचा ब्रेक की सीनचा टेक? खाऊचा ब्रेक की सीनचा टेक? इथे काय जास्त फॉलो होतं? नाही असं दोन्ही नाही, असं ती अशी काय आता 2:30 वाजता त्यांना भूक लागली तर मग ब्रेक. सरांनी तेवढी लिबर्टी दिली. मी परवा काकडी घेऊन सेटवर गेले होते खात खात सीन, म्हणजे असं नाही की ते केलं पाहिजे, पण तेव्हा मला जेन्युअनली खूप भूक लागली होती आणि मी अशी काकडी लपवत होते रिहर्सलला. पण हा, मग ते असं त्यांचं असं लुक देऊन किंवा ते वर्षांना ओरडत नाही. खाण्याच्या बाबतीत सरांचे ते प्रोडक्शन बरोबर पण काम केलंय जिकडे माझाच डबा आहे तो मी कधी उघडून खायचा ही याच्याविषयी प्रॉब्लेम असतो लोकांना, पण इथे असं नाहीये. इथे एव्हरीथिंग टच हॅपी करू. सीन मध्ये सगळ्यात जास्त हसतो कोण किंवा फंबल्स कोणाचे होतात? फंबल कमी होणारी शाश्वतीच. बाकी सगळे अशा म्हणजे तुझे 2 झाले तर माझे पण 2 घे वर, या लेवलला मागे हा म्हणजे ते कधीतरी. हा, पण असं सांगायचं असेल तर लाईन वाईज शाश्वती कमी आहे, ही कमी आहे, म्हणजे 1 नंबर शाश्वती, ही 2 कधीतरी एकदमच टँजंट, विदिशा, बाकी या दोघींचं चालू असतं. हा, ऐश्वर्या, बाकी या दोघींचं चालू असतं, पण दोघीकडे त्यांच्या टँजंट वरती असतं. ही खूप ऐकल्यासारखं बघते पण तिच्या डोक्यात काहीतरी चालू असतं, ही वेगळ्याच ग्रहावरती असते. म्हणजे रूम मधला किंवा व्हॅनिटी व्हॅन मधला थंडगार एसी की छान बाहेर गार्डन मध्ये खुर्ची टाकून नॅचरल वारा खाणं, काय आवडतं? सगळ्यांसाठी बघ, डिपेंड करतं मुंबईच्या वातावरणावर. हा, म्हणजे बाहेर जर उन्हाळा असेल किंवा पावसाळा असेल तर डेफिनेटली आय वुड प्रेफर एसी. पण जर बाहेर छान हिवाळा असेल, बाहेर गार वातावरण असेल तर बाहेर. म्हणजे घोडबंदरच्या कडाक्याच्या, मुंबईच्या दृष्टीने कडाक्याच्या थंडीत नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये या जेव्हा रूम मध्ये असायच्या तेव्हा मी बाहेर असायचे, आणि आता छान प्लेझेंट हवा आहे असं जेव्हा यांना वाटत असतं तेव्हा मी एसी मध्ये असते, कारण मला कायम उकडत असतं. कट म्हटल्यानंतर सगळ्यात पहिलं वाक्य सरांकडून काय येतं? भरपूर आणि एक नाही असं नाही. 5 मुली आहेत म्हटल्यानंतर सरांना पण तेवढं, म्हणजे सर नेहमी म्हणतात की आतापर्यंत असं होतं की कलाकार दिग्दर्शकांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करायचे, आता असं झालं की दिग्दर्शकाला कलाकारांना इम्प्रेस करावं लागतं. त्याच्यामुळे सर आपले प्रत्येकीचं नाव घेऊन गुड जॉब बेटा, विदिशा गुड जॉब, आकांक्षा गुड जॉब, गुड गुड असं गुड नाव घेऊन टाकतात ऍक्च्युअली. गुड मी बोलतो नाईस, म्हणजे एक आईचा शो होता आमचा, त्यात एकदा तर हर्षदांनी मला वाढदिवसाला बाकी सगळ्या गिफ्ट मध्ये एक नाईस बिस्किटचा पुडा पण दिला. इतकं ते माझ्या सिस्टम मध्ये नाईस. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.